हॅलो अचिव्हर्स, वेलकम टू अचिव्हर्स क्लासेस. लास्ट टाइम आपण चॅप्टर नंबर 2 ला स्टार्ट केलं होतं. चॅप्टर नंबर 2 लाईफ प्रोसेसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1 आपण स्टार्ट केलेलं होतं. त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला आपण काय बघितलेलं होतं की आपल्याला भूक का लागते, आपल्याला दम का लागतो, आपण श्वासोश्वास का करतो, रेस्पिरेशन का करतो, या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या होत्या. रेस्पिरेशनचे 2 टाईप आहेत. कोणकोणते? एक आहे बॉडी लेवल रेस्पिरेशन आणि दुसरा आहे सेल्युलर लेवल रेस्पिरेशन. ओके, त्याच्यातलं बॉडी लेवलचं रेस्पिरेशन आपण बघितलं होतं. त्याच्यामध्ये असतं नोस्ट्रिल्स, त्याच्यानंतर येते विंड पाईप, ट्रॅकिया, ब्रॉन्की, ब्रॉन्कस आणि त्याच्यानंतर येतात अल्व्हिओलाई. अल्व्हिओलायच्या ठिकाणी होतं गॅसेसचं एक्सचेंज. कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो आणि ऑक्सिजन ब्लडमध्ये मिक्स केलं जातं. ठीक आहे, हे मिक्स झालेलं ब्लड शेवटी कुठे येतं? सेलमध्ये येतं. आपण जेही खातो ते डायजेस्ट होतं, पचतं. पचल्यानंतर स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन थ्रू ते ॲब्सॉर्ब होतं. कशामध्ये? ब्लडमध्ये, इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज. आपलं शरीर फक्त कोणाला ओळखतं रे? ग्लुकोजलाच ओळखतं आणि ग्लुकोज पासूनच आपलं शरीर एनर्जी तयार करू शकतं. ओके, सो हे जे ग्लुकोज आहे, तयार झालेलं ग्लुकोज आणि ऑक्सिजन सेलमध्ये येतं आणि त्याच्यापासून काय तयार होतं? एटीपी म्हणजे एनर्जी तयार होते. कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर, पाण्याची वाफ आपण शरीरामधनं काय करतो? बाहेर सोडतो. या सगळ्या प्रोसेसला म्हणतात सेल्युलर रेस्पिरेशन. काय म्हणतात? सेल्युलर रेस्पिरेशन. सो हे जे सेल्युलर रेस्पिरेशन आहे, ज्याच्यामध्ये एनर्जी तयार होते, टोटल हाऊ मेनी मॉलिक्युल्स ऑफ एटीपी तयार होतात रे? 38 मॉलिक्युल्स ऑफ एटीपी तयार होतात. हे लक्षात ठेवायचं, कारण हा प्रश्न परीक्षेमध्ये नेहमी विचारला जातो. ओके, सो 38 मॉलिक्युल्स ऑफ एटीपी तयार होतं. ही प्रोसेस 3 स्टेप्स मध्ये होते. ही जी ग्लुकोज पासून एनर्जी तयार होण्याची ही जी प्रोसेस आहे, ही 3 स्टेप मध्ये होते आणि 2 ठिकाणी होते. पहिली स्टेप आहे ग्लायकोलिसिस. ही ग्लायकोलिसिसची स्टेप कुठे होते रे? सायटोप्लाझम मध्ये. आणि ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, त्यालाच क्रेब्स सायकल असं पण म्हणतात. आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, ह्या 2 रिॲक्शन्स या कुठे होतात रे? या 2 स्टेप्स कुठे होतात? मायटोकॉन्ड्रियामध्ये. आता सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रिया हे दोन्ही कुठे आहेत? सेलमध्ये. म्हणून या रेस्पिरेशनला आपण काय म्हणतो? सेल्युलर रेस्पिरेशन. ओके, हे सगळं आपण या ठिकाणी आपण बघितलेलं होतं. ठीक आहे, मग पहिली रिॲक्शन होती ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस होते सायटोप्लाझम मध्ये. सगळ्यात पहिले इनिशियली ग्लुकोज ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतं, म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज होतं. ग्लुकोजचं काय होतं? ऑक्सिडेशन. त्याच्यापासून पापा तयार होतात, पायरुविक ऍसिड. पा म्हणजे 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड, 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH2 तयार होतं, येस ऑर नो. आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ एटीपी सुद्धा तयार होतं. ठीक आहे, या पायरुविक ऍसिड पासून काय तयार होतं रे? ऍसिटिल कोएन्झाइम ए तयार होतं. काय तयार होतं? ऍसिटिल कोएन्झाइम ए. आणि परत NADH2 सुद्धा तयार होतं, 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH2 आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड. ओके, आता हे जे तयार झालेलं आहे NADH2, सॉरी, हे जे तयार झालेलं आहे ऍसिटिल कोएन्झाइम ए, हे दुसऱ्या स्टेप मध्ये प्रवेश करतं. दुसरी स्टेप होते मायटोकॉन्ड्रियामध्ये. त्या स्टेपचं नाव आहे क्रेब्स सायकल, किंवा त्यालाच दुसरं नाव काय आहे? ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. या ठिकाणी काय होतं? ऍसिटिल कोएन्झाइम हे कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतं. ओके, आणि त्याच्यापासून काय तयार होतं? कार्बन डायऑक्साईड, वॉटर मॉलिक्यूल, NADH2, FADH2. NADH2 चा फुल फॉर्म आपण बघितला होता, निकोटिनामाइड ऍडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. आणि FADH2 चा फुल फॉर्म बघितला होता, फ्लाविन ऍडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. ओके, इम्पॉर्टंट आहे, परीक्षेमध्ये विचारलं जातं. याच सायकलला सायट्रिक ऍसिड सायकल असं देखील म्हणतात. ओके, याच्यानंतर तिसरी स्टेप आहे इलेक्ट्रॉन चेन ट्रान्सफर रिॲक्शन. याच्यामध्ये काय होतं की आतापर्यंतच्या 2 स्टेप झाल्यात. एक झाली आहे ग्लायकोलिसिस आणि दुसरी झाली आहे क्रेब्स सायकल. या दोन्ही सायकलमध्ये जेवढे NADH2 आणि FADH2 तयार झालेले आहेत, या सगळ्यांची इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन होते. काय होते? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन होते. NADH2 पासून आपल्याला 3 मॉलिक्युल्स ऑफ एटीपी मिळतात आणि FADH2 पासून आपल्याला 2 मॉलिक्युल्स ऑफ एटीपी मिळतात. हा देखील प्रश्न फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारला जातो. NADH2 पासून किती एटीपी मिळतात आपल्याला? 3. आणि FADH2 पासून किती एटीपी मिळतात? 2 एटीपी मिळतात.
टोटली ह्या तिन्ही स्टेप मध्ये मिळून एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून आपल्याला किती एटीपी मिळतात? 38 एटीपी एवढी एनर्जी मिळते. सो एटीपी काय आहे? एटीपीचा फुल फॉर्म काय आहे? तर एडिनोसिन ट्रायफॉस्फेट, यालाच आपण एनर्जी करन्सी असं देखील म्हणतो. याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये आपल्याला काय मिळते? एनर्जी मिळते आणि आपण डे टू डे लाईफ मधले ऍक्टिव्हिटीज करू शकतो. चला मग या एटीपी बद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊया. हा जो फॉर्म्युला आहे हा तुमचा एटीपीचा फॉर्म्युला आहे. एटीपीचा फुल फॉर्म काय? एडिनोसिन ट्रायफॉस्फेट, यालाच एटीपी असं म्हणतो. ओके, आता हा जो एटीपी आहे हा डिवायडेड आहे इंटू 3 पार्ट्स मध्ये. किती पार्ट्स मध्ये डिवायडेड? 3 पार्ट्स मध्ये. पहिला पार्ट आहे एडिनाइन वाला पार्ट. पहिला पार्ट बघा, एडिनोसिन दिसतोय तुम्हाला एडिनोसिन. या एडिनोसिन मध्येच एक भाग आहे त्याला आपण म्हणतो एडेनाइन. काय म्हणतो? एडेनाइन. हे बघा, सो हा जो सुरुवातीचा इनिशियल दिसतोय एक 6 कार्बन चेन आहे, 6 रिंग वाली. बघा 1 2 3 4 5 आणि 6, याला 6 रिंग म्हणतात. ओके, त्याच्यानंतर एक 5 रिंग वाली 2 आहेत, 1 2, बघा 1 2 3 4 आणि हा 5 रिंग वाली 1 2 3 4 5, ही पण 5 कार्बन वाली रिंग आहे. 5 कार्बन वाली रिंग. सो 5 कार्बन वाल्या किती रिंग्स आहेत? 2, आणि एक काय आहे? 6 कार्बन वाली रिंग आहे. ओके, सो याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाही. परीक्षेमध्ये हा फॉर्म्युला काही विचारला जात नाही, फक्त हे तुम्हाला समजण्यासाठी म्हणून. तर हा जो एटीपी आहे हा पहिले बनलेला आहे कोणापासून? एडेनाइन पासून. सो हा जो सगळा पार्ट आहे हा कसला आहे? एडेनाइनचा पार्ट आहे. त्याच्यानंतर इथे एक आहे रायबोज शुगर. हा जो पार्ट आहे हा काय शो करतो? रायबोज शुगर. आणि तिसरा ग्रुप आहे दॅट इज नथिंग बट द फॉस्फेट. बघा इथे काय लिहिलंय? ट्राय फॉस्फेट. ट्रायचा अर्थ काय होतो रे? 3. आणि फॉस्फेट ग्रुप किती आहेत? 3 फॉस्फेट ग्रुप आहे. बघा हा P डबल बॉन्ड O आणि हा डॅश O, याला फॉस्फेट ग्रुप म्हणतात. काय म्हणतात? फॉस्फेट. सो हा एक फॉस्फेट ग्रुप, हा दुसरा फॉस्फेट ग्रुप आणि हा तिसरा फॉस्फेट ग्रुप. सो हाऊ मेनी फॉस्फेट ग्रुप आर देअर? 3. म्हणून याला म्हणतात ट्राय फॉस्फेट. काय म्हणतात याला? ठीक आहे, चला ही एनर्जी तर तयार झाली. पण आता समजा ही एनर्जी स्टोअर झाली आपल्या शरीरामध्ये. आपण मस्तपैकी आज वरण भात खाल्ला, दुपारी चिकन खाल्लं, किंवा कोणी चिकन खाल्लं, कोणी वरण भात खाल्लं, कोणी वेगळे आयटम्स खाल्लेत, भारी भारी आयटम. ओके, शरीराने काय केलं रे? डायजेशन केलं, ग्लुकोज तयार केलं, इनहेलेशनच्या प्रक्रिये थ्रू ऑक्सिजन पण तयार झालं, आणि हे सगळं सेलमध्ये गेलं. ग्लुकोज आणि ऑक्सिजनची सेल्युलर रेस्पिरेशनची रिॲक्शन झाली, ग्लायकोलिसिस. त्याच्यापासून पापा तयार झाले, पापापासून ऍसिटिल कोएन्झाइम हे तयार झालं. ऍसिटिल कोएन्झाइम हे मायटोकॉन्ड्रियामध्ये गेलं, त्याचं परत कम्प्लीट ऑक्सिडेशन झालं, आणि कम्प्लीट ऑक्सिडेशन थ्रू NADH2 FADH2 पण तयार झालं. पुढच्या ह्या दोन्ही सायकल्स मध्ये तयार झालेले NADH2 आणि FADH2 कुठे गेले? मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि फायनली इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन होऊन या NADH2 आणि FADH2 पासून 38 मॉलिक्युल्स ऑफ ATP म्हणजे एडिनोसिन ट्रायफॉस्फेट तयार झाले. ओके, आता आपलं काम आलं एनर्जी युटिलाइज करण्याचं. अभ्यास करतोय, शेतकरी शेतामध्ये काम करतोय, एखादा रनर किंवा ॲथलेटिक रन करतोय, कोणी बॉडी बिल्डर आहे तो जिम मध्ये व्यायाम करतोय. ओके, तुम्ही खेळतायत, नाचतायत, एन्जॉय करतायत. या सगळ्या कामासाठी आपल्याला लागते एनर्जी. मग ही एनर्जी आपल्याला मिळते कशी? म्हणजे इथून एक ATP काढायचा आणि खायचा का? हा, सॉरी, एनर्जी असं स्टोअर करून ठेवलंय का इथे हातामध्ये? ATP आहेत, हे ATP खाल्ले की लगे एनर्जी मिळेल. गोळ्यात काय ATP नाही. मग आता एनर्जी कशी मिळते आपल्याला? तर काय होतं की इथे हा जो फॉस्फेट ग्रुप आहे याच्यातला एक फॉस्फेट ग्रुप ब्रेकडाऊन होतो. हा ग्रुप काय होतो? हा फॉस्फेट ग्रुप ब्रेकडाऊन झाल्यामुळे अगोदर किती होते रे? 3 फॉस्फेट मॉलिक्युल्स होते, त्यातला एक ग्रुप निघून गेला, बरोबर, ब्रेकडाऊन झाला. ज्याही वेळेस या एटीपीचं ब्रेकडाऊन होतं, एटीपीचं काय होतं? ब्रेकडाऊन होतो आणि एक फॉस्फेट ग्रुप निघून जातो, त्यावेळेस किती ग्रुप शिल्लक राहतात रे? फक्त 2 ग्रुप. म्हणजे एटीपीचं कन्वर्जन कशामध्ये होतं? ADP मध्ये.
बघा हा तुमचा हा पूर्ण ग्रुप जो आहे त्याला म्हणतात एडेनाइन, सॉरी हा एडेनाइन, हा वरचा जो ग्रुप आहे हा काय तुमचा एडेनाइन, हा रायबोज शुगर, यालाच ॲडिनोसिन असं म्हणतात, याला कम्प्लिटली काय म्हणतात ॲडिनोसिन. आणि ट्रायफॉस्फेटच्या ठिकाणी आता काय राहिलं फक्त डायफॉस्फेट. डायचा अर्थ काय होतो 2, डायचा अर्थ काय होतो 2. ओके, सो एटीपीचं ब्रेकडाऊन होऊन ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट याचं ब्रेकडाऊन होऊन याचे तुकडे होऊन ओके ब्रेकडाऊन आपल्याला काय मिळतं एडीपी, ॲडिनोसिन डायफॉस्फेट मिळतं. आणि याच्यामुळे काय होते एनर्जी रिलीज होते, एनर्जी काय होते रिलीज होते, आपल्याला एनर्जी मिळते आणि त्या एनर्जीच्या साह्याने आपण काम करतो. हळूहळू आपल्या शरीरातली एनर्जी संपायला लागते. ओके, मग आपल्याला भूक लागते की आता आपल्याला काय केलं पाहिजे एनर्जी तयार केली पाहिजे इन द फॉर्म ऑफ एटीपी. समजलं सगळ्यांना? बघा एटीपी म्हणजे एनर्जी आहे. ओके, ही एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं एडीपी मध्ये होतं, ॲडिनोसिन डायफॉस्फेट मध्ये. म्हणजे तुमची एनर्जी काय झाली फिनिश झाली. समजलं? बघा हा एक बॉन्ड आहे फॉस्फेटचा, हा ब्रेक होतो, हा फॉस्फेट निघून जातो, इथे किती फॉस्फेट शिल्लक राहिले फक्त 2 फॉस्फेट, म्हणून त्याला डायफॉस्फेट असं म्हणतात. हा तुमचा ॲडिनोसिन ॲज इट इज आहे ॲडिनाइन, आणि त्याच्यानंतर हा तुमचा रायबोज शुगर, या दोघांना कम्प्लिटली आपण ॲडिनोसिन असं म्हणतो, ॲडिनोसिन आहे. आणि ट्रायफॉस्फेटच्या ठिकाणी आता फक्त किती फॉस्फेट राहिले 2 फॉस्फेट. हा एक फॉस्फेट ब्रेक झाला, मग जो बॉन्ड आहे एकमेकांना धरून ठेवणारा हा बॉन्ड आहे, हा बॉन्ड काय झाला ब्रेक झाला. जेव्हा ही बॉन्ड ब्रेक होतो तेव्हा एनर्जी काय होते रिलीज होते. समजलं का? या एटीपीला दुसरं नाव काय आहे एनर्जी करन्सी असं नाव आहे. काय नाव आहे एनर्जी करन्सी. आता बघा एव्हरी ओके आपण कुठे होतो मग आपण फास्टिंग, हा ज्याने त्याने खाल्ले एनर्जी तयार झाली, एटीपी कन्वर्जन एडीपी मध्ये झालं, एनर्जी क्रिएट झाली. ओके, आता समजा एखाद्या दिवशी तुमच्यावर फास्टिंगची वेळ आली, उपवास. ओके, पण आपल्याकडे उपवासाचा अर्थ वेगळा आहे. उपवास म्हणजे साबुदाणा खाणे, चकल्या खाणे, वेफर्स खाणे, ओके, अजून फराळी चिवडा खाणे आणि रोजच्या पेक्षा डबल जेवणे. त्याच्यात अजून रताळे राहिलेच आपले, रताळे उकळून खायचे. ओके, म्हणजे त्या दिवशी उलट रोजच्या आहारापेक्षा डबल आहार असतो. पण कदाचित तुम्ही एखाद्या घरी पाहुणा म्हणून गेलात, एक गाव आहे आणि त्या गावामध्ये तुमचे 2 मित्र आहेत समजा, किंवा 2 मैत्रिणी आहेत, किंवा तुमचे 2 नातेवाईक एकाच ठिकाणी. असं समजा की तुमच्या 2 बहिणी एकाच गावात दिल्यात, बरोबर. या घरामध्ये एक बहीण दिली, या घरामध्ये एक बहीण दिली. आता तुम्ही गेले पहिल्या मोठ्या बहिणीकडे. मोठ्या बहिणीला काय वाटलं की कदाचित माझा भाऊ आलाय, माझ्या भावाला लहान बहिणीकडे जेवण असेल, असं तिने समज करून घेतला मोठ्या बहिणीने. मोठी बहीण काय म्हणाली मला, अरे तुला लहानीकडे जेवण आहे. म्हटलं ठीक आहे, थोड्या गप्पा बिप्पा मारल्या आणि थोड्या वेळाने मी आलो लहान्या बहिणीकडे, एकाच गावामध्ये पायी पायी पायी. आता लहान बहिणीने पण असा विचार केला, अरे भाऊ मोठ्या बहिणीकडे गेला ना पहिले, मग कदाचित जेवण त्याला कुठे असेल मोठ्या बहिणीकडेच असेल. असं होत नाही जनरली. बहिणी आता फोन आहे, फोनवर चर्चा करून घेतात की तू जेवण करते का मी बनवू स्वयंपाक, किंवा सकाळी तू बनव संध्याकाळी मी बनवते. बट असं झालं, मोठ्या बहिणीने असा समज केला की जेवण लहान बहिणीकडे, लहान बहिणीने असा समज केला की भाऊ मोठ्या बहिणीकडे गेला पहिले, म्हणजे जेवण कोणाकडे रे लहानीकडे आलो मी. लहानी काय म्हणाली की जेवण तर मोठ्या बहिणीकडे आहे ना तुला. मी असं म्हणेल का काय तुला समजत नाही का, मला जेवायला दे वगैरे वगैरे. मी काय म्हणेल हा हा ठीक आहे ठीक आहे. म्हणजे काय झालं, दोन्ही घरचा पाहुणा आणि उपाशी रायना, अशी एक गंमत आहे आमच्या ऐराणीमध्ये. 2 घरना पाहुणा आणि उपाशी रायना, म्हणजे उपाशी राहिला हुआ तो. ओके, मग आता उपासमारीची वेळ आली आज माझ्यावर, आहे का नाही. आज मला काही खायला भेटलंय का नाही. सो जे कार्बोहायड्रेट्स माझ्या शरीरामध्ये जायला पाहिजे होते ते कार्बोहायड्रेट्स आता माझ्या शरीरामध्ये जात आहेत का नाही. किंवा एखाद्या दिवशी तुम्ही कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणामध्ये खाल्ले किंवा तुमच्या शरीरातले कार्बोहायड्रेट्स संपून गेले, मग आता काय शिल्लक राहतील तुमच्या शरीरामध्ये, एक लिपिड्स ज्याला आपण काय म्हटलं होतं फॅट्स, आणि दुसरं राहिलं प्रोटीन. ओके, मग जर तुमच्या शरीरामध्ये आता कार्बोहायड्रेट्स नाही आहेत तर तुमचं शरीर एनर्जी बनवणं सोडून देईल का नाही.
आता शरीर स्विच होईल दुसऱ्या सोर्सेसकडे. जर तुमच्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट्स अवेलेबल नाहीये तर शरीर कोणाकडे जाईल? लिपिड्सकडे जाईल. लिपिड्स म्हणजे काय? फॅट्सकडे जाईल. किंवा तुमचं शरीर कोणाकडे जाईल? प्रोटीनकडे जाईल. जसं आपण बघितलं होतं. काय बघितलं होतं सर आपण? सर आपण बघितलं होतं की C6H12O6 म्हणजे ग्लुकोज हा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होऊन काय तयार होतं रे? कार्बन डायऑक्साईड तयार होतं, वॉटर तयार होतं आणि एटीपी तयार होतात. किती एटीपी तयार होतात रे? फायनली 38 एटीपी तयार होतात. ओके, सो आता सर आमच्याकडे तर कार्बोहायड्रेट्स नाहीये. ग्लुकोज हा काय? ग्लुकोज हा काय आहे रे? सर ग्लुकोज हा कार्बोहायड्रेट आहे. काय आहे? कार्बोहायड्रेट. पण म्हणजे कार्बोहायड्रेटचे जर तुकडे तुकडे झाले, डायजेशन झालं, ब्रेकडाऊन झालं तर त्याच्यापासून काय तयार होतं रे? ग्लुकोज तयार होतं. मग आता समजा आपल्या शरीरामध्ये काय आहे? प्रोटीनच शिल्लक आहे. ओके, सो या प्रोटीनचा काय होईल रे? ब्रेकडाऊन. काय होईल? ब्रेकडाऊन. आणि तुम्हाला माहिती आहे की प्रोटीन कोणापासून तयार झालेले असतात? अमिनो ऍसिड्स पासून. कोणापासून तयार झालेले असतात? अमिनो ऍसिड. सो प्रोटीनचं ब्रेकडाऊन होऊन काय तयार होतं? अमिनो ऍसिड्स तयार होतं. काय तयार होतं? अमिनो ऍसिड तयार होतं. ओके, आणि ह्या अमिनो ऍसिडचं परत ब्रेकडाऊन होऊन त्याच्यापासून काय तयार होतं? ऍसिटिल कोएन्झाइम ए. याच्यापासून काय तयार होतं रे? कोएन्झाइम ए तयार झाला. आता हा ऍसिटिल कोएन्झाइम ए कुठे जाईल? मायटोकॉन्ड्रियामध्ये. कुठे जाईल? मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि पुढच्या दोन स्टेप्स तर मग तुम्हाला माहिती आहे. ऍसिटिल कोएन्झाइम ए पासून काय तयार होतं रे? NADH2 FADH2 तयार होतं. येस ऑर नो? आणि त्या NADH2 FADH2 वर परत तिसरी रिएक्शन होते, तिसरी स्टेप होते, दॅट इज नथिंग बट द इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. आणि NADH2 पासून किती एटीपी मिळतात आपल्याला? 3 एटीपी. आणि FADH2 पासून किती एटीपी मिळतात? 2 एटीपी. म्हणजेच टोटल आपल्याला परत 38 एटीपीज ऑफ एनर्जी आपल्याला मिळेल. समजलं हे प्रोटीनचं ब्रेकडाऊन? येस ऑर नो? येस. आता तुमच्या शरीरामध्ये सर कार्बोहायड्रेट पण नाहीये, सर तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन सुद्धा नाहीये, फक्त काय शिल्लक राहिलं तुमच्या शरीरामध्ये? फॅट. आहे का फॅट? भरभरून दबा के. सर हे फॅटच शिल्लक राहिलंय आता. ओके, मग शरीर कोणाकडे जाईल? सेल्स कोणाकडे बघतील? फॅट्सकडे बघतील. शरीर कोणाकडे बघतील? फॅट्सकडे बघतील. फॅटलाच आपण दुसरं नाव दिलंय लिपिड्स. ओके, सो ह्या फॅटचं जर डायजेशन झालं, या फॅटचं जर ब्रेकडाऊन झालं तर फॅटच्या ब्रेकडाऊनमुळे काय तयार होतं रे? फॅटी ऍसिड्स तयार होतात. काय तयार होतात रे? फॅटी ऍसिड. या फॅटी ऍसिडचं कन्व्हर्जन परत नंतर कशामध्ये होतं? ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये. समजलं? पहिली ग्लायकोलिसिसची रिएक्शन काय होईल या ठिकाणी? ओके, सो फॅटचं ब्रेकडाऊन झाल्यावर काय होईल? फॅटी ऍसिड. फॅटी ऍसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये. आता हे ऍसिटिल कोएन्झाइम ए कुठे जाणार आहे? मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि तुमची सेकंड स्टेप होईल क्रेब्स सायकल. ऍसिटिल कोएन्झाइम ए पासून काय तयार होणार आहे? NADH2 FADH2. NADH2 चा फुल फॉर्म काय होता? निकोटिनामाइड ऍडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. आणि FADH2 चा फुल फॉर्म काय होता? फ्लाविन ऍडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. राहील लक्षामध्ये? ठीक आहे. सो सेकंड स्टेप मध्ये क्रेब्स सायकल मध्ये काय तयार झालं बेटा? NADH2 FADH2. ऍटलिस्ट तोंड हलवत चला म्हणजे ते पाठ होईल. बघून बघून का होईना, बघून बघून का होईना. जेव्हा मी बोलतो NADH2 तेव्हा तुमचं तोंड पण हललं पाहिजे. NADH2 म्हणजे ते तुमचं पाठ होईल. ओके, FADH2 मी आता दरवेळेस शिकवतो म्हणून माझं पाठ झालंय. मी काय म्हणजे सुपरमॅन आहे का डायरेक्ट की सरांचं सगळं पाठ आहे? नाही, हे कंटिन्युअसली हे शिकून 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 पाठ झाले. त्याच्यामुळे तुमचंही पाठ होईल. मी एखादा शब्द डबल 3 वेळेस 4 वेळेस 10 वेळेस का बोलत असतो? तुमचं पाठ झालं पाहिजे, हा त्याचा मागे उद्देश असतो. मग हे तुमचं पण कधी पाठ होईल? जेव्हा तुम्ही माझ्या मागे बोलत जाल. ओके, सो सेकंड स्टेप कोणती होती आपली? क्रेब्स सायकल. त्यालाच दुसरं नाव काय आहे? ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, किंवा तिलाच तिसरं नाव आहे सायट्रिक ऍसिड सायकल. ओके, या सायकल मध्ये काय होतं रे? ऍसिटिल कोएन्झाइम ए चं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? NADH2 आणि FADH2 मध्ये. NADH2 चा फुल फॉर्म आपण परत एकदा बोलूया. निकोटिनामाइड ऍडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. आणि FADH2 चा फुल फॉर्म काय होता? फ्लाविन ऍडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. व्हेरी गुड, शाबाश. ओके, सो हे तयार झालं.
हे अगेन तिसऱ्या स्टेप मध्ये जाणार आहे. तिसरी स्टेप काय आहे आपली, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. या रिएक्शन मध्ये NADH2 पासून किती एटीपी तयार होतील, 3 एटीपी तयार होतील, आणि FADH2 पासून किती एटीपी तयार होतील, 2 एटीपी तयार होतील. अगेन तुमचे एटीपी तयार झाले, एनर्जी करन्सी तयार झाली. ही एनर्जी करन्सी तुमच्या शरीरामध्ये युटिलाइज होणार आहे एनर्जी बनवण्यासाठी. पुढे मागे सेल काय करेल, ते ATP ला तोडून टाकेल, फॉस्फेट ग्रुप काढून टाकेल. म्हणजे फॉस्फेट ग्रुप बाहेर झाला, वेगळा झाला, त्यांच्यामध्ये असणारा बॉन्ड ब्रेक झाला, म्हणजे काय तयार होईल रे, एनर्जी. आणि ती एनर्जी तुम्ही वापरा. म्हणजे काय झालं, एटीपीचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, ADP मध्ये. ATP म्हणजे काय, ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ADP म्हणजे काय रे, ऍडिनोसिन डायफॉस्फेट. समजलं सगळ्यांना, ओके, कळलं हे तुम्हाला. हे आपले क्रेब्स तात्या, हंस क्रेब यांनी ही क्रेब सायकल शोधून काढली. सगळ्यात पहिले ग्लायकोलिसिस रिएक्शन कोणी शोधली, ग्लायकोलिसिस रिएक्शन 3 सायंटिस्ट लोकांनी शोधली. किती सायंटिस्ट लोक होते, 3. पहिलं नाव काय, गस्टव एम्डन, ऑट्टो मेयरहॉफ आणि जॅकॉब पार्नस. या 3 जणांनी. म्हणून हिला शॉर्टकट मध्ये काय म्हणतात बघा, एम्डनचा E, मेयरहॉफचा M आणि पार्नसचा P. सो याला EMP पाथवे असं देखील म्हणतात. काय म्हणतात, EMP पाथवे. कोणाला EMP पाथवे म्हणतात, ग्लायकोलिसिस रिएक्शनला. ओके, ग्लायकोलिसिस रिएक्शन मध्ये काय होतं, ग्लुकोजचं ऑक्सिडायझेशन होतं आणि काय तयार होतात, पापा. काय तयार होतात, पा म्हणजे काय, पायरुविक ऍसिड. पापा म्हणजे काय, पायरुविक ऍसिड. अजून काय तयार होतं, 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH2 तयार होतं आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ काय तयार होतं, ATP तयार होतं, एनर्जी तयार होते. ठीक आहे. सो EMP, E म्हणजे काय, एम्डन, M म्हणजे काय, मेयरहॉफ आणि P म्हणजे काय, पार्नस. ओके, चला दुसरी सायकल आहे, दॅट इज नथिंग बट द क्रेब सायकल. कोणी शोधली, सर हंस क्रेब यांनी शोधली. आणि म्हणून त्या दुसऱ्या सायकलला नाव काय दिलंय, क्रेब्स सायकल. ओके, त्याचं दुसरं नाव काय होतं, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. त्याला तिसरं नाव काय आहे, सायट्रिक ऍसिड सायकल. ओके, राहील लक्षात. आणि शेवटची आपली इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. या कामाबद्दल, क्रेब सायकल शोधून काढल्याबद्दल सर क्रेब्स यांना नोबेल पारितोषिक मिळाले, नोबेल प्राइज मिळाले. कधी, 1953 मध्ये. हा प्रश्न, असा प्रश्न एक विचारला गेलेला होता का लास्ट लेक्चर मध्ये, सर हरगोविंद सिंग खुराना यांना कोणत्या वर्षी काय मिळालं, नोबेल प्राइज मिळालं, आठवतं का तुम्हाला, MCQ मध्ये 1968 मध्ये. व्हेरी गुड, शाबाश. ओके, असे प्रश्नांची उत्तर दिले की मी खुश होतो. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे अनएरोबिक रेस्पिरेशन. आतापर्यंत आपण काय बघितलं होतं, एरोबिक रेस्पिरेशन बघत होतो. एरोबिक म्हणजे काय, इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये होणारी रिएक्शन. आता अनएरोबिक रेस्पिरेशन बघायचंय. अनएरोबिक रेस्पिरेशन होतं कुठे, सगळ्यात पहिला प्रश्न. अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे अशा प्रकारचं रेस्पिरेशन ज्याच्यामध्ये ऑक्सिजनची आवश्यकता नसते. कोणाची आवश्यकता नसते, ऑक्सिजनची आवश्यकता नसते. अशा प्रकारच्या रेस्पिरेशनला आपण काय म्हणतो, अनएरोबिक रेस्पिरेशन. जसं आपण बघितलं होतं, काय बघितलं होतं सर, C6H12O6 हे कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन होते. या रिएक्शनला आपण नाव दिलं होतं ग्लायकोलिसिस. कोणती रिएक्शन म्हटली होती, ओके. सो या अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन हा नाहीच आहे. ऑक्सिजन आहे का, नाहीये. मग तरीही एनर्जी तयार होते, तरीही काय होते, एनर्जी तयार होते. बघा डिफरन्स एकदा लक्षात घ्या की एरोबिक रेस्पिरेशन मध्ये, कुठे, एरोबिक रेस्पिरेशन मध्ये आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय फरक आहे. सो इथे किती एनर्जी तयार होते रे, 38 ATP एनर्जी तयार होते. आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये किती एनर्जी तयार होते, फक्त 2 ATP. किती ATP तयार होते. शिवाय याच्यामध्ये बाय प्रोडक्ट तयार होतात, काही ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स, ऑर्गॅनिक सबस्टन्स तयार होतात.
जसं की पहिलं आहे अल्कोहोल तयार होतं आणि दुसरं तयार होतं ते म्हणजे काय, लॅक्टिक ऍसिड. काय तयार होतं बघा, म्हणून दारूच्या फॅक्टरीमध्ये ही प्रोसेस यूज केली जाते. त्या प्रोसेसला म्हणतात अनएरोबिक रेस्पिरेशन. यालाच पुढे नाव आहे फर्मेंटेशन. काय नाव आहे, आणि ही फर्मेंटेशनची प्रोसेस आपल्या घरामध्ये पण होते का, हो येते. आपण करतो सर. आपण कधी तयार करतो, इडली डोसा बनवायचा असेल त्यावेळेस आपण फर्मेंटेशन करतो. आपण ईस्टचा वापर करतो. कोणाचा वापर करतो रे, ईस्टचा. ईस्ट काय एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे. काय रे, बॅक्टेरिया. सो बॅक्टेरिया, काही बॅक्टेरिया असे आहेत की ज्यांना रेस्पिरेशन करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता नसते. आपल्याला आहे का रे ऑक्सिजनची आवश्यकता? विदाउट ऑक्सिजन आपण जगू शकतो का विहान? नाही जगू शकत. का? का? हा, कारण ग्लुकोज बरोबर जर रिॲक्शन करायची आपल्याला, तर आपल्याला काय पाहिजे सर, ऑक्सिजनच पाहिजे. तरच त्याचं ब्रेकडाऊन होऊन पापा तयार होतील, पायरुविक ऍसिड तयार होतील. पायरुविक ऍसिड तयार नाही झालं तर ऍसिटिल कोएन्झाइम हे तयार नाही होणार. ऍसिटिल कोएन्झाइम हे तयार नाही झालं तर ते मायटोकॉन्ड्रियात नाही जाणार. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका. मायटोकॉन्ड्रियामध्ये तंतुकणिकेत जर नाही गेलं तर तुमचं NADH2 FADH2 तयार नाही होणार. NADH2 FADH2 नाही झालं तर ट्रायकार्बोक्सिल इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन नाही होणार आणि त्याच्यापासून ATP म्हणजे एनर्जी तयार होणार. सो ऑक्सिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कळलं तुम्हाला? ओके. बट इथे जे बॅक्टेरिया त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता नाहीये. किंवा आणखी एक एक्झाम्पल, जसं मी बॅक्टेरियाचं एक्झाम्पल सांगितलं, आणखी एक एक्झाम्पल तुमचं घ्या, कर्ड, दही. दहीमध्ये कोणते बॅक्टेरिया असतात? लॅक्टोबॅसिलस. कोणते बॅक्टेरिया असतात? हे देखील अनएरोबिक रेस्पिरेशन करतात. हे देखील काय करतात? अनएरोबिक रेस्पिरेशन. आणि दुधाचं कन्व्हर्जन कशामध्ये करतात? दहीमध्ये, कर्डमध्ये. ओके. त्याच्यामध्ये कोणतं ऍसिड असतं मग? लॅक्टिक ऍसिड असतं. दह्यामध्ये काय असतं? मग मी सांगितलं ना तुम्हाला, अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये काय होतं, अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये एनर्जी किती तयार होते रे? 2 ATP. शिवाय काय तयार होतं? अल्कोहोल. आणि त्याच्या व्यतिरिक्त काय तयार होतं? लॅक्टिक ऍसिड सुद्धा. मग आता दह्यामध्ये काय तयार झालं होतं? आता तेच जर तुम्ही एखादं फूड ग्रेन्स घेतलं, फूड ग्रेन म्हणजे कोणतं रे? समजा तुम्ही गहू घेतलं, बार्ली घेतलं आणि ते पाण्यामध्ये भिजत घातलं, खूप दिवस भिजत घातलं. आता पाण्यामध्ये ऑक्सिजन डिझॉल्व्ह होणार आहे का? नाही. मग त्याच्या आतमध्ये जे बॅक्टेरिया ही कोणती रिॲक्शन करतील रे? फर्मेंटेशनची रिॲक्शन करतील. कोणती रिॲक्शन करतील? आणि या फर्मेंटेशनमुळे काय तयार होईल? तुमची अल्कोहोल. अल्कोहोल म्हणजे दारू, जी आपल्याला आवडत नाही. आपण सभ्य लोक, आपल्याला दारू आवडत नाही, आपण दारू घेतही नाही आणि त्याचा वास तर बाबा दूरच. ओके. सो ही अल्कोहोल. आता ही जी मी तुम्हाला सांगितली, बार्ली, मेज म्हणजे मका किंवा गहू ज्वारी याच्यापासून जी बनवतात तिला बियर म्हणतात. काय म्हणतात? बियर. ओके. सो ही बियर सुद्धा ही कोणत्या प्रोसेसने तयार होते? फर्मेंटेशन या प्रोसेसने तयार होते. शिवाय आणखी कुठं सर होतं? समजा शेतीमध्ये बियाणं पेरलं जातं, माहितीये तुम्हाला? शेतीमध्ये बियाणं पेरतात. जेव्हा पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर जमीन ओली होते आणि त्या जमिनीमध्ये आपण खड्डा खणतो आणि 2 बिया टाकतो. बियाणं टाकलं, ओके, सीड्स टाकलं, त्याच्यावर परत माती टाकतो. माती टाकतो ना, का ते उघडं ठेवतो ते बी? नाही. माती टाकतो म्हणजे काय केलं आपण? ते जमिनीखाली गाडलं. आता परत पाऊस पडला, पाऊस पडल्यामुळे पाण्याची लेअर वर आहे. आता हवेमधला ऑक्सिजन मला सांगा त्या ठिकाणी जाईल का बी पर्यंत? नाही. सो ती जी सीड आहे ती जर्मिनेट होण्यासाठी कोणती रेस्पिरेशन करते? अनएरोबिक रेस्पिरेशन करते. कारण त्या सीड मध्ये काय आहे? ग्लुकोज आहे. त्या सीड मध्ये काय आहे? ग्लुकोज आहे. आता ते सीड जेव्हा जर्मिनेट होईल, ते सीड जेव्हा जर्मिनेट होईल, ते जर्मिनेट होण्यासाठी त्याला खाऊ पाहिजे ना, अन्न पाहिजे की नको? सो ते अन्न कशामध्ये आहे? त्या सीड मध्ये. आणि कोणत्या फॉर्म मध्ये? ग्लुकोजच्या फॉर्म मध्ये. कोणत्या फॉर्म मध्ये? ग्लुकोजच्या. पण तिथे ऑक्सिजन आहे का? नाही. सो विदाउट ऑक्सिजन तिथे काय होईल? जर्मिनेशन होईल. ते फूड ते बी काय करेल? युटिलाइज करेल आणि जर्मिनेट होईल. हे देखील कोणत्या प्रकारचं रेस्पिरेशन आहे? अनएरोबिक रेस्पिरेशन. सर आणखी कुठं होतं?
तुम्ही मला बॅक्टेरियाचं एक्झाम्पल सांगितलं, ईस्टचं, इडली डोसाचं सांगितलं, मेज म्हणजे फर्मेंटेशन, अल्कोहोल तयार झालं, त्याच्यानंतर सीडचं एक्झाम्पल झालं, आणि आता शेवटचं एक्झाम्पल बघू. ड्युरिंग एक्सरसाइज किंवा तुम्ही क्रिकेट खेळताना, बॅट बॉल खेळताना, फुटबॉल खेळताना, हॉकी खेळताना, मैदानी खेळ खेळताना काय होतं रे, खूप जास्त तुम्ही रनिंग करतात, धावतात. धावल्यामुळे काय होतं की तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. बघा नॉर्मल पोझिशन मध्ये आता तुम्ही बसलेत, तुम्ही नॉर्मल पोझिशन मध्ये ऑक्सिजन इनहेल करताय, शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा विपुल आहे, म्हणजे प्लेंटी ऑफ अमाऊंट ऑफ ऑक्सिजन तुमच्या शरीरामध्ये प्रेझेंट आहे. बट जेव्हा तुम्ही रनिंग करतात, धावतात, त्यावेळेस काय होतं की शरीराला समजतं की तू एक्सरसाइज करतोय आणि ह्याला आता जास्त एनर्जीची गरज आहे, त्याच्यामुळे जेवढा ऑक्सिजन आहे ते पटापट पटापट युटिलाइज करतात. आता काय झालं, तेवढ्या फास्टली आपण ब्रीदिंग करतोय का? नाही, कमी प्रमाणामध्ये ब्रीदिंग करतोय. सो आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची काय निर्माण होते, कमतरता निर्माण होते. काय होते मग आता इन ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन एनर्जी तर तयार करायचीच आहे, यस ऑर नो? सो एनर्जी तयार केलीच जाते, ओके, पण ऑक्सिजनच्या ऍब्सेन्स मध्ये. ओके, सो अशा वेळेस आपल्या शरीरामध्ये काय तयार होतं रे, लॅक्टिक ऍसिड तयार होतं. काय तयार होतं, लॅक्टिक ऍसिड. आणि ह्या लॅक्टिक ऍसिडमुळे आपल्याला काय फील होतं, टायर्ड फिलिंग होते, थकल्यासारखं वाटतं, किंवा अचानक पायाला गोळा येतो, क्रॅम्प येतात. हे क्रॅम्प कोणामुळे येतात, तर या लॅक्टिक ऍसिडमुळे हे क्रॅम्प्स आपल्याला येतात. ओके, कळलं का तुम्हाला, येस ऑर नो? सो हे बघा, सगळ्यात पहिली रिएक्शन होते ग्लायकोलिसिसची रिएक्शन. इथे दोनच रिएक्शन होतात. अनएरोबिक रेस्पिरेशन 2 स्टेप मध्ये होतं. किती स्टेप्स मध्ये होतं? जसं एरोबिक रेस्पिरेशन किती स्टेप्स मध्ये झालं होतं, एक होतं ग्लायकोलिसिस, दुसरं होतं ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, त्यालाच आपण क्रेब्स सायकल म्हणतो, त्यालाच आपण सायट्रिक ऍसिड सायकल म्हणतो, आणि लास्ट वन बघितलं होतं आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. या 3 स्टेप मध्ये एरोबिक रेस्पिरेशन होतं. अनएरोबिक रेस्पिरेशन फक्त 2 स्टेप मध्ये होतं. एक स्टेप आहे ग्लायकोलिसिस आणि दुसरी स्टेप आहे फर्मेंटेशन. समजलं का तुम्हाला? मग आता जो ग्लुकोज आहे तुमच्या शरीरामध्ये अवेलेबल, ग्लुकोज म्हणजेच काय रे, कार्बोहायड्रेट जे आहेत, ओके, इथे कोणत्याही प्रकारचं ऑक्सिजन प्रेझेंट नाही. सो ग्लायकोलिसिस रिएक्शन मध्ये काय तयार होतं, पायरुविक ऍसिड तयार होतं. पापा काय तयार झालं रे, पायरुविक ऍसिड तयार झालं. ओके, आता या पायरुविक ऍसिडचं काय होतं रे, फर्मेंटेशन होतं. पायरुविक ऍसिडचं काय होतं, फर्मेंटेशन. फर्मेंटेशन का होईल सर, इथे ऑक्सिजनच नाहीये, इथे काय नाहीये, ऑक्सिजनच नाहीये. आणि जर ऑक्सिजनच नाहीये तर क्रेब्स सायकल होणार आहे का या ठिकाणी? कारण ऍसिटिल कोएन्झाइम हे तयार झालं पाहिजे की नको, ऍसिटिल कोएन्झाइम हे तयार व्हायला पाहिजे की नको? ऍसिटिल कोएन्झाइम हे तयार झालं तर ते कुठे जाईल, मायटोकॉन्ड्रियामध्ये. बट इथे ऑक्सिजनच नाहीये, सो इथे फक्त काय तयार होतं, पायरुविक ऍसिड तयार होतं. ऍसिटिल कोएन्झाइम हे तयार होत नाही. या पायरुविक ऍसिडचं काय होतं रे, फर्मेंटेशन होतं. फर्मेंटेशन होऊन एक तर तुमचं लॅक्टिक ऍसिड तयार होतं, किंवा या पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन होऊन काय तयार होतं, अल्कोहोल तयार होतं. ठीक आहे, समजलं? सो हे जे लॅक्टिक ऍसिड तयार झालं हे कुठे, इरिथ्रोसाइट्स मध्ये किंवा मसल सेल्स मध्ये तयार होतं, आपल्या मसल सेल्स मध्ये. आणि लॅक्टिक ऍसिडमुळे आपल्याला टायर्ड फिलिंग होतं किंवा क्रॅम्प्स आल्यासारखी फिलिंग होते. समजलं का? हीच सगळी प्रोसेस या ठिकाणी मी एक्सप्लेन करून सांगितलेली आहे. समजलं तुम्हाला हे सगळं? बघा परत एकदा आपण वाचून घेऊ पटापट आणि पुढे शिफ्ट होऊया. सम ऑर्गॅनिझम्स कॅन नॉट लिव्ह इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, एक्झाम्पल मिनी बॅक्टेरिया. काही ऑर्गॅनिझम्स ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये जिवंत राहू शकत नाही, उदाहरणार्थ कोण, बॅक्टेरिया. ओके, सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव टू परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन. मग असे ऑर्गॅनिझम आहे ते एनर्जी तयार करत नाहीत का? करतात. मग ती कोणत्या प्रकारे करतात, अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणजे काय, इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. पुढे ग्लायकोलिसिस स्टेप होते, त्याच्यानंतर काय होते, फर्मेंटेशन. या 2 स्टेप मध्ये अनएरोबिक रेस्पिरेशन होतं. कोणत्या स्टेप मध्ये, किती स्टेप मध्ये, 2 स्टेप मध्ये. पहिली स्टेप काय, ग्लायकोलिसिस. दुसरी स्टेप काय, ग्लुकोजचं या ठिकाणी इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होतं. बघा ही एक महत्वाचं डिस्टिंग्विश आहे. बघा एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये फरक काय रे, इथे ग्लुकोजचं इथे काय होतं, कम्प्लीट ऑक्सिडेशन होतं,
आणि इथे ग्लुकोजचं इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होतं. म्हणजे ही असं झालं, नवीन गाडी धूर फेकत नाही, जुनी गाडी धूर फेकते. धूर का फेकते? कारण त्याच्यामधलं पेट्रोल किंवा डिझेल कम्प्लिटली जळत नाही, त्याचे काही रेसिड्यू शिल्लक राहतात. आणि ही नवीन गाडी आहे जशी काही, याच्यामध्ये कम्प्लीट पेट्रोल डिझेलचं कंबल्शन झालं. समजतंय सगळ्यांना? ओके. पुढे काय म्हटलंय बघा, आता पायरुविक ऍसिड तयार होतं, इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होतं आणि लेस अमाऊंट ऑफ एनर्जी तयार होते. सांगितलं मी तुम्हाला, एरोबिक रेस्पिरेशन मध्ये किती एनर्जी तयार होते? 38 ATP तयार होते आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये फक्त 2 ATP एवढीच एनर्जी तयार होते. येस ऑर नो? म्हणजे लेस अमाऊंट ऑफ एनर्जी तयार होते. याच्या व्यतिरिक्त काय तयार होतं रे? ऑर्गॅनिक ऍसिड्स आणि अल्कोहोल्स तयार होतात. ओके. बघा, सगळ्यात पहिले म्हणजे काय, ग्लुकोज पासून ग्लायकोलिसिस रिएक्शन होऊन पायरुविक ऍसिड तयार होतं. पायरुविक ऍसिडचं फर्मेंटेशन होतं आणि काय तयार होतं? लॅक्टिक ऍसिड किंवा अल्कोहोल तयार होतं. यालाच काय म्हणतो आपण? ऑर्गॅनिक ऍसिड्स म्हणतो किंवा अल्कोहोल. लॅक्टिक ऍसिडला काय म्हणणार तुम्ही? ऑर्गॅनिक ऍसिड. आणि अल्कोहोल तयार होतं कोणत्या रिएक्शनने? फर्मेंटेशन. यालाच आपण काय म्हणतो? फर्मेंटेशन असं म्हणतो. आणि इथे काय ते एक्झाम्पल सांगितलेले, जे एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेली होती. समजलं का? समजलं हे तुम्हाला? फर्मेंटेशन, अनएरोबिक रेस्पिरेशन. ओके. सो परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, गिव्ह डिस्टिंग्विश बिटवीन एरोबिक रेस्पिरेशन अँड अनएरोबिक रेस्पिरेशन मधला फरक सांग. पहिला फरक, इथे रिएक्शन किती स्टेप मध्ये होते? 3 स्टेप मध्ये. इथे किती स्टेप मध्ये होते? 2 स्टेप मध्ये. ओके. सो इथे ग्लुकोजचं काय होतं रे? कंप्लीट ऑक्सिडेशन होतं. काय होतं? कंप्लीट ऑक्सिडेशन होतं. इथे सेकंड पॉइंट काय येईल आपला इथे, की ग्लुकोजचं काय होतं? इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होतं. इनकम्प्लीट ऑक्सिडेशन होतं. राहील लक्षामध्ये? रिएक्शन झाल्यावर काय तयार होतं? या ठिकाणी 38 ATP तयार होतात. इथे किती ATP तयार होतात? ओनली 2 ATP तयार होतात. ओके. इथे काय तयार होतं रे? NADH2 आणि FADH2 तयार होतात. या ठिकाणी काय तयार होतं? ऑर्गॅनिक ऍसिड तयार होतात. ऑर्गॅनिक ऍसिड, ज्यालाच आपण काय म्हणतो? लॅक्टिक ऍसिड. ओके. त्याच्या व्यतिरिक्त काय तयार होतं या ठिकाणी? अल्कोहोल. ओके. या ठिकाणी महत्वाचा मुद्दा काय? 5th पॉइंट, या ठिकाणी फर्मेंटेशन ही रिएक्शन होते. काय होतं रे? फर्मेंटेशन होतं या ठिकाणी फर्मेंटेशन होत नाही. ओके. असे 5 मुद्दे तुम्हाला 4 लिहायचे, तुम्ही लिहू शकता. इथे एक्झाम्पल्स लिहा हो, तर 6 पॉइंट काय? एक्झाम्पल. इथे पण तुम्ही 6 पॉइंट काय लिहू शकतात? एक्झाम्पलचा लिहू शकता. ओके. आणखी जर काही मुद्दे आठवले तर ते तुम्ही इथे लिहू शकता. आलं लक्षामध्ये? समजलं एव्हरीवन? काही शंका याच्यामध्ये एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये? आता चला मग जाऊया पुढच्या टॉपिक कडे. बघा, आता इथे एक प्रश्न विचारलाय, विच टाइप ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन परफॉर्म कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज? सॉरी, कोणतं रेस्पिरेशन? ज्याच्यामध्ये कंप्लीट ऑक्सिडेशन होतं. कोणामध्ये होतं? एरोबिक रेस्पिरेशन. सेकंड क्वेश्चन काय बघा, विच सेल ऑर्गनेल इज नेसेसरी फॉर द कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज? ग्लुकोजच्या कंप्लीट ऑक्सिडेशन साठी कोणता सेल ऑर्गनेल पाहिजे? कोण पाहिजे? व्हेरी गुड. कोण पाहिजे? माइटोकॉन्ड्रिया. माइटोकॉन्ड्रिया यालाच काय म्हणतो आपण? सेल ऑर्गनेल म्हणतो. सेल ऑर्गनेल म्हणजे काय? सेल म्हणजे काय? पेशी. ऑर्गनेल म्हणजे काय? अवयव. पेशीचा अवयव आहे हा एक, माइटोकॉन्ड्रिया. ओके. ज्याला काय म्हणतो आपण? तंतू कणिका. काय म्हणतो मराठीमध्ये? ओके. प्रश्न काय होता की कोणत्या प्रकारच्या रेस्पिरेशन मध्ये कंप्लीट ऑक्सिडेशन होतं? कंप्लीट म्हणजे पूर्णपणे ऑक्सिडीकरण होतं. तर एरोबिक रेस्पिरेशन याला काय म्हणतात?
ऑक्सिश्वसन, मराठीमध्ये ऑक्सिश्वसन. आणि अनएरोबिकला काय म्हणतात? विनॉक्सिश्वसन. काही लक्षामध्ये तुझ्या? ठीक आहे, चला मग जाऊया आता नेक्स्ट टॉपिक कडे. इथपर्यंत काही शंका आहे? ओके, आता चला, आता हा पुढचा मुद्दा आहे की शरीरामध्ये जर एखादा घटक तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये खाल्ला तर काय होईल. आता खाण्यावर तर काही कंट्रोल नाहीये, असं मोजून थोडी खातो की 10 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स घ्यायचेत, 15 ग्रॅम प्रोटीन्स घ्यायचेत. हा, बॉडी मास रेशो असतोय. जे जिम करतात त्यांना माहिती आहे की प्रत्येक घटक ते मोजून मोजून घेतात. राईस 100 ग्रॅम, चपाती इतकी ग्रॅम, बरोबर, अंडे एवढे अंडे, चिकन 50 ग्रॅम, असं ते मोजून मोजून खातात. कारण त्यांना इनटेक किती घ्यायचे, किती कॅलरीज पाहिजेत हे त्यांना माहिती असतं. आपण असं करतो का? चिकन 50 ग्रॅम लग्नात गेल्यावर, अथर्व लग्नात गेल्यावर तर म्हणतो की खिसा, प्लास्टिकचा खिसा बनवून येतो तो, चिकनची भाजी प्लास्टिकच्या खिशामध्ये. हा, इकडच्या खिशामध्ये गुलाबजामुन. मदन खात नाही चिकन, गुलाबजामुन भरले मदनने, आहे का नाही. वरद म्हटला की लस्सी लय भारी वर काय इथले, ते मागच्या खिशामध्ये लस्सी, पिशव्या पिशव्या भरून आणल्यात ते. म्हणजे खायचंय आपल्याला, खायचंय. तो आपल्या इनटेकवर कंट्रोल आहे का? आपण खातच सुटतो. एखादा पदार्थ जर आवडीचा असेल तर खातच सुटतो. कारल्याची भाजी नाही भरली वरदने, भरली का कारल्याची भाजी? वेदांत म्हणाला नको, आज उपवास आहे माझा, लग्नामध्ये कारल्याची भाजी मला खायची नाही, माझा उपवास आहे आज सर, मी जेवणारच नाहीये. ओके, चला मग आता तुम्ही पोट भरून जेवण केलंय आणि जेवढं खायचं होतं त्याच्यापेक्षा निश्चितच जास्त खाल्लंय, म्हणून असं काहीतरी झालंय. दिसतंय तुम्हाला हे? हा, आय हॅव मेनी बॅग्स. 6 पॅक आहेत का आपल्याकडे? नाही, आय हॅव मेनी बॅग. आणि ही बॅग कशामुळे तयार झाली बघा? कशामुळे तयार झाली ही बॅग? एक्सेस खाल्ल्यामुळे, खूप जास्त खाल्ल्यामुळे काय झालं की एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट, एक्सेस ऑफ प्रोटीन, एक्सेस ऑफ फॅट शरीरामध्ये अशा पद्धतीने जमा होतात ऍडिपोज टिश्यूज मध्ये. कोणत्या टिश्यूज मध्ये? ऍडिपोज टिश्यूज मध्ये हे जमा होतात. ऍडिपोज टिश्यूजला मराठीमध्ये काय म्हणतात मी तुला नंतर सांगेन, मराठीत काय म्हणतात मलाच नाही माहिती. ओके, सो या ऍडिपोज टिश्यूला तर उती म्हणतात एवढं मला माहिती आहे. ओके, सो या ऍडिपोज टिश्यू मध्ये काय होतात? स्टोअर केले जातात जी एक्स्ट्रा आपण, जी माहिती नाही, एक्स्ट्रा जे पदार्थ खाल्लेले आहेत आणि जी एक्स्ट्रा आपण एनर्जी तयार केली, ती एनर्जी इन द फॉर्म ऑफ फॅट काय केली जाते? स्टोअर केली जाते. मग काय होतं बघा, जर समजा तुम्ही एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेट्स खाल्ले, कार्बोहायड्रेट म्हणजे काय? चपाती, भाकरी म्हणजे ज्वारी, बाजरी, बरोबर आहे, गहू, तांदूळ, भात तुम्हाला खूप आवडतो, भात खाल्ला, बिर्याणी, येस ऑर नो, किंवा आणखी काही जॅगरी, गूळ, साखर खूप जास्त प्रमाणामध्ये खाल्ली. तो कार्बोहायड्रेट जर खूप जास्त प्रमाणात खाल्ले तर जेवढे आपल्याला युटिलाइज करायचे तेवढं शरीर युटिलाइज कर. असं समजा की आपल्या शरीराला रोज एनर्जी तयार करण्यासाठी किती मॉलिक्युल्स पाहिजेत रे? 100 मॉलिक्युल्स पाहिजेत. कोणाचे? ग्लुकोजचे. कोणाचे? पण आज तुम्ही लग्नाला गेल्यामुळे तुम्ही किती मॉलिक्युल्स खाल्ले? 150 मॉलिक्युल्स. म्हणजे किती एक्स्ट्रा खाल्ले रे? 50 मॉलिक्युल्स एक्स्ट्रा खाल्ले. आता शरीर तर तेवढंच घेईल जेवढं त्याला गरजेचं आहे. त्याला किती पाहिजे? 100 मॉलिक्युल्स. आणि 100 मॉलिक्युल्सची त्याने कशामध्ये कन्व्हर्जन केलं? एटीपी मध्ये, एनर्जी मध्ये कन्व्हर्जन केलं या ग्लुकोजचं. पण हे 50 ग्लुकोज शिल्लक राहिले. आता याचं काय करायचं? बाहेर फेकून द्यायचे का? एवढ्या मेहनतीने खाल्लंय आपण, आज सांगायचं काय बाहेर फेकून नये असं नाही. एवढ्या मेहनतीने खाल्लंय आपण, कशाला फेकायचं? मग आपलं लिव्हर काय करतं? आपल्या शरीरामध्ये जे लिव्हर, ज्याला यकृत म्हणतो मराठीमध्ये, हे काय करतं की या ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशामध्ये करतं? ग्लायकोजेन मध्ये करतं. कशामध्ये कन्व्हर्जन करतं? या रिॲक्शनला म्हणतात ग्लायकोजेनेसिस. या रिॲक्शनला काय म्हणतात? ग्लायकोजेनेसिस. ओके, सो ही ग्लायकोजेनेसिस रिॲक्शन होते आणि जे एक्स्ट्रा मॉलिक्युल्स आहेत ग्लुकोजचे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? ग्लायकोजेन मध्ये. मराठीमध्येही याला ग्लायकोजेनच म्हणणार. समजलं? मग कार्बोहायड्रेटचं रूपांतरण कशामध्ये होतं? एक्स्ट्रा कार्बोहायड्रेट. एक्स्ट्रा म्हणजे काय? एक्सेस, जास्तीचं.
याचं कन्वर्जन कशामध्ये झालं बेटा? कशामध्ये झालं? हा तूच लिहिलंय ना? हा मग लिहिलंय, इथं लक्ष नाही तुझं. लिहिलं ना? ग्लुकोजचं कन्वर्जन कशात झालं? त्या रिॲक्शनला काय म्हणतात? ग्लुकोजचं कन्वर्जन ग्लायकोजेन मध्ये होतं, ते कोण करतं? लिव्हर. या रिॲक्शनला काय म्हणतात? ग्लायकोजेनेसिस. लिहिलंय ना बेटा? वाचना, वाचता नथी? हा तू बोल ना बेटा, तुझ्यासाठीच लिहिलंय मी ते. काय काय रे माकडा? ग्लायकोजेनेसिस. काय? ग्लायकोजेनेसिस मुळे काय होतं? काय होतं? अरे काय होतं ग्लायकोजेनेसिस मुळे? ग्लायकोजेन तयार होतं. कोणापासून? अभिजित पासून. मग माकडापासून. अरे ग्लुकोज पासून ग्लायकोजेन तयार होतं, आणि ग्लुकोज पासून ग्लायकोजेन तयार होण्याच्या रिॲक्शनला काय म्हणतात? ग्लायकोजेनेसिस म्हणतात. माकड. समजलं का प्रिन्स चार्ल्स? ओके, समजलं सगळ्यांना? काही कळलं तुला? काय? ग्लुकोज पासून काय तयार होतं? ग्लायकोजेन. या रिॲक्शनला काय म्हणतो आपण? ग्लायकोजेनेसिस. ठीक आहे, शाबास, कळलं तुम्हाला. ओके, पुढे काय होतं रे? या ग्लायकोजेनचं कन्वर्जन कशामध्ये केलं जातं? फॅटी ऍसिड मध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे फॅट कोणापासून तयार झालेले असतात रे? फॅटी ऍसिड्स पासून काय तयार होतात? फॅटी ऍसिड पासून काय तयार होतात? फॅट. मग ग्लायकोजेनचं कन्वर्जन फॅटी ऍसिड मध्ये होतं, फॅटी ऍसिडचं कन्वर्जन कशामध्ये होतं? फॅट मध्ये. मग ते फॅट आपल्या शरीरामध्ये स्टोअर केलं जातं. कुठे? ऍडिपोज टिश्यूज मध्ये. मग कुठे ऍडिपोज टिश्यूज? या बघा, ह्या साईडला जे दिसतात ते ऍडिपोज टिश्यूज असतात. अंडर आर्म्स हे ऍडिपोज टिश्यूज आहेत. ओके, आपल्या थाईज या ऍडिपोज टिश्यूज आहेत. ऍडिपोज टिश्यूज या ठिकाणी ते स्टोअर होतात. म्हणून बघा, जे फॅट होतात माणसं, जनरली त्यांचं हे पोट वाढत जातं, पोटाचा आकार वाढत जातो, बरोबर? मांड्यांचा आकार वाढत जातो, थाईचा आकार आणि आर्मचा आकार वाढत जातो, बरोबर? तोंडाचा आकार वाढतो का? असं वाढत गेला. इथं फॅट स्टोअर होतं का? फॅट स्टोअर होण्याचे पण ठिकाण आहेत. शरीराला माहिती आहे कुठे स्टोअर करून ठेवायचे. जसं आपल्या घरामध्ये जागा असतात वस्तू ठेवायचा, चपल्या एका ठिकाणी, ताट एका ठिकाणी. मग ताट शोधायला आपण बाहेर जातो का? किंवा चप्पल शोधायला किचन मध्ये जातो का? सिमिलरली मग ते शरीराला माहिती आहे आपण कुठे स्टोअर करून ठेवले. मग ज्या दिवशी फास्टिंग आहे, ज्या दिवशी उपवास आहे, काहीच नाही भेटलं शरीराला खायला, मग तो बरोबर या ठिकाणी येतो आणि इथून काय करतो? फॅट घेतो. फॅटचं कन्वर्जन फॅटी ऍसिड मध्ये करेल, त्याचं कन्वर्जन ग्लायकोजेन मध्ये होईल, ग्लायकोजेन पासून ग्लुकोज तयार होईल, व ग्लुकोजचं ग्लायकोजेनेसिस बरोबर. पहिली रिॲक्शन कोणती होती आपली? मी पण विसरलो. ग्लायकोलिसिस होईल. ग्लायकोलिसिस नंतर क्रेब्स सायकल होईल. क्रेब्स सायकल नंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन होईल आणि एटीपी तयार होईल. समजलं का? येस. हे झालं तुमचं एक्सेस ऑफ कार्बोहायड्रेटचं. जर मी एक्सेस ऑफ प्रोटीन खाल्लं तर आपल्या शरीरामध्ये प्रोटीनला काही स्टोअर करायला जागा नाही. प्रोटीन असं एक माध्यम आहे की प्रोटीन डायजेस्ट करायला खूप जास्त एनर्जी लागते. म्हणून बघा, जे फॅट लोक असतात त्यांना जर वजन कमी करायचं आहे तर वजन कमी करण्यासाठी त्यांना डाएटमध्ये चिकन खायला सांगतात. काय खायला सांगतात? चिकन खायला सांगतात. प्रोटीनची इनटेक वाढवायला सांगतात. कोणाची इनटेक वाढवायला सांगतात? प्रोटीनची इनटेक. कारण प्रोटीन डायजेस्ट करायला खूप जास्त एनर्जी लागते आणि ती एनर्जी मग कुठून मिळवली जाते? ह्या फॅट मधनं. आणि मग तो माणूस स्लिम ट्रिम होतो. पण नुसतं प्रोटीन खायचं का? नाही, एक्सरसाइज पण केली पाहिजे, व्यायाम पण केला पाहिजे, चाललं पण पाहिजे. ओके, कळलं तुम्हाला? हे सगळं कळलं? याच्यामध्ये काही शंका आहे तुम्हाला? ठीक आहे. आता जे प्रोटीन आहे आपल्या शरीरामध्ये, प्रोटीन आहे, या प्रोटीनची आपल्याला शरीरामध्ये आवश्यकता काय? तुम्ही तर बघितलं की प्रोटीन शरीरामध्ये स्टोअर होतं का? एक्सेस ऑफ प्रोटीन शरीरामध्ये स्टोअर नाही होते. प्रोटीन शरीरातनं बाहेर टाकलं जातं, डेफिकेट करतो आपण डे टू डे लाईफमध्ये. यस ऑर नो? आणि एक्सेस ऑफ असेलच तर त्याचं पण कन्वर्जन कशामध्ये होतं? फॅट मध्ये होतं. ठीक आहे. तो शरीरामध्ये खूप प्रकारचे प्रोटीन्स आपल्याला लागतात.
प्रोटीन जनरली कोणापासून तयार होतात रे? तर प्रोटीन सर तयार होतात अमिनो ऍसिड्स पासून. कोणापासनं? अमिनो ऍसिड पासून काय तयार होतात? प्रोटीन. आता आपण रिॲक्शन बघितलं होतं. आपण काय बघितलं होतं सर? आपण बघितलं होतं की ग्लुकोज काय रे? ग्लुकोज कार्बोहायड्रेट आहे सर. याच्यावर झाली ग्लायकोलिसिस रिॲक्शन, बरोबर. आणि काय तयार झालं? पायरुविक ऍसिड. याचं कन्व्हर्जन झालं ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये. हे गेलं मायटोकॉन्ड्रियामध्ये आणि त्याच्यापासून NADH2 FADH2 तयार झालं. याच्यापासून ATP तयार झालं. ठीक आहे, ही जनरल रिॲक्शन. समजा जर आता तुमच्याकडे कार्बोहायड्रेट अवेलेबल नाहीये, मग तुमच्याकडे काय आहे सर? प्रोटीन. मग प्रोटीनचं परत काय होतं रे? ब्रेकडाऊन आणि काय तयार होतं? अमिनो ऍसिड. अमिनो ऍसिड पासून काय तयार होतं? ऍसिटिल कोएन्झाइम ए तयार होतं आणि परत ही पुढची रिॲक्शन तुमची ॲज इट इज होते. बघितलं होतं आपण? येस ऑर नो? ओके. सो शरीरामध्ये प्रोटीन पण आवश्यक आहे. आता आपण सगळ्यात सुरुवातीला बघितलं होतं की 1 ग्रॅम जर तुम्ही प्रोटीन खाल्लं तर त्याच्यापासून आपल्याला किती एनर्जी मिळते? 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. हे जर आपण फॅट्स खाल्ले, लिपिड्स खाल्ले, येस ऑर नो, तर 1 ग्रॅम पासून आपल्याला किती एनर्जी मिळते? 9 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. आणि तेच जर आपण कार्बोहायड्रेट्स पण खाल्ले तर आपल्याला 1 ग्रॅम पासून किती एनर्जी मिळते? 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी मिळते. मग आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे फंक्शनिंग करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन शरीरामध्ये अवेलेबल असतात. ओके, हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे, परीक्षेमध्ये विचारला जातो, भरपूरदा विचारला गेला आहे, भरपूरदा. ओके, सो हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने. तर आपण बघूया की शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रोटीन असतात. प्रोटीन तर डायजेशन केल्यावर काय तयार होतं रे? ओके, सो प्रोटीनचं डायजेशन झाल्यावर आपल्या शरीरामध्ये काय तयार होतं रे? अमिनो ऍसिड. आता हे अमिनो ऍसिड वेगवेगळ्या भागापर्यंत पोहोचले, उदाहरणार्थ सेल्स पर्यंत पोहोचले. पॅनक्रियाज आहे आपल्या शरीरामध्ये, माहिती आहे तुम्हाला पॅनक्रिया. पिच्युटरी ग्लँड आहे, इथे असते पिच्युटरी ग्लँड, बरोबर. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मसल्स आहेत, ब्लड आहे, स्किन आहे, बोन्स आहेत. हे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये असतात, आहेत का? येस. आता या ठिकाणी अमिनो ऍसिड जाऊन पोहोचले. समजा अमिनो ऍसिड आता कुठे गेलं? बोन्स मध्ये. कुठे? बोन्स मध्ये. तर बोन्स मध्ये कोणत्या प्रकारचं प्रोटीन असतं रे? ऑसिन नावाचं प्रोटीन असतं. हे परीक्षेमध्ये विचारलं जातं. इथे लिहितात अमिनो ऍसिड, इथे लिहितात बोन्स आणि ही फिल इन द ब्लँक्स वाली जागा असते. तर इथे काय लिहायचंय तुम्हाला? ऑसिन. बोन्स मध्ये काय असतं? ऑसिन असतं. सेल्स मध्ये काय असतं? वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स असतात, उदाहरणार्थ सेल मेम्ब्रेन मध्ये असतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स असतात, म्हणून हा प्रश्न विचारला जात नाही कधी सेलवाला. त्याच्यानंतर पॅनक्रिया, याच्यावर पण प्रश्न विचारला जातो. पॅनक्रियाज मध्ये 2 महत्वाचे एक एन्झाइम्स आहेत, प्रोटीन आहे. पहिला आहे इन्सुलिन आणि नंतर आहे ट्रिप्सिन. इन्सुलिन कशासाठी यूज होतं रे? व्हेरी गुड, शुगर कंट्रोल करण्यासाठी. कशासाठी? शुगर कंट्रोल करण्यासाठी कशाचा यूज होतो? इन्सुलिनचा. जर आपल्या शरीरामध्ये खूप सारं शुगर असेल तर तो कंट्रोल करायला आपण जे खातो त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं रे? कशामध्ये होतं? ग्लुकोज म्हणजेच काय? एक प्रकारे शुगरच आहे ना. काय ग्लुकोज म्हणजे काय? एक प्रकारे शुगरच आहे. ठीक आहे. सो हे कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी कशाचा यूज होतो? इन्सुलिनचा. ओके. त्याच्यानंतर पिच्युटरी ग्लँड, इथे असते पिच्युटरी ग्लँड. तुम्हाला सांगितलं होतं मी, पिच्युटरी ग्लँड वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स सिक्रेट करते. सगळ्यात पहिला हार्मोन आहे दॅट इज नथिंग बट द ग्रोथ हार्मोन. कोणता हार्मोन रे? आय होप तुम्हाला आठवत असेल, लास्ट इयरला सांगितलं होतं. कोणता हार्मोन? ग्रोथ हार्मोन, त्याला GH असं म्हणतात. ओके. त्याच्यानंतर ACTP हार्मोन, TH हार्मोन. ACTH म्हणजे काय? ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिन हार्मोन. ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. ओके, हे एक हार्मोन आहे.
त्याच्यानंतर गोनॅडोट्रॉपिन हार्मोन. गोनॅडोट्रॉपिन मध्ये परत दोन हार्मोन येतात, एक आहे FSH आणि LH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. स्त्रियांसाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. पुढचं चॅप्टर आहे आपलं रिप्रोडक्शन. या चॅप्टर मध्ये आपण डिटेलमध्ये शिकणार आहे की फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन का महत्वाचं आहे. आणि सेकंड आहे LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन. कोणता हार्मोन? हार्मोन. ओके. त्याच्यानंतर एक आहे थायरॉइड हार्मोन. थायरॉइड, इथे थायरॉइड ग्लँड असतात. ओके. ह्याच्यासाठी कोणतं हार्मोन असतं? थायरॉइड हार्मोन. हे सगळे हार्मोन्स आहेत, हे परीक्षेमध्ये विचारले जात नाहीत, तुम्हाला एक्स्ट्रा माहितीसाठी सांगितलं. ओके. पण पिट्युटरी ग्लँड सुद्धा हार्मोन सिक्रेट करते. ते हार्मोन्स तयार करण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता असते? कशाची आवश्यकता असते? कशाची आवश्यकता असते? अमिनो ऍसिडची आवश्यकता. ओके. आणि अमिनो ऍसिड्स आपल्याला कुठून मिळतात? प्रोटीन्स पासून मिळतात. ओके. सो हे वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन जर विचारले पिट्युटरी ग्लँड मध्ये कोणते हार्मोन आहेत, तर तुम्हाला लिहिता येईल ग्रोथ हार्मोन, FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, LH म्हणजे लुटिनायझिंग हार्मोन, TH म्हणजे काय? थायरॉइड हार्मोन, ACTH म्हणजे काय? ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. ही हार्मोनची नावं तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. मसल्स मध्ये कोणते असतात? ऍक्टिन आणि मायोसिन. कोणते हार्मोन्स असतात? ऍक्टिन आणि मायोसिन. हे सुद्धा कोणापासून तयार होतात? प्रोटीन्स पासून तयार होतात. आणि हे ऍक्टिन आणि मायोसिन मुळे तुमच्या शरीराची हालचाल होते. जर ऍक्टिन आणि मायोसिन हे प्रोटीन्स तुमच्या शरीरामध्ये राहिले नसते तर तुमच्या शरीराची हालचाल झाली नसते. ठीक आहे. ब्लड मध्ये काय असतं रे? हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज असतात. या सुद्धा कोणापासून तयार होतात? प्रोटीन पासून. स्किन मध्ये असतं मेलॅनिन आणि केराटिन. मेलॅनिन मुळे काय होतं? स्किन कलर डिसाइड होतो, गोरा काळा. मेलॅनिनचं प्रमाण कमी तर व्यक्ती कसा असतो? गोरा. उदाहरणार्थ डोनाल्ड ट्रम्प. आणि एखाद्याच्या शरीरामध्ये जर मेलॅनिनचं प्रमाण जास्त असेल तर तो कसा असतो? काळा. उदाहरणार्थ हुसेन बोल्ट. कलर म्हणतोय मी फक्त, कलर. आपण कोणाचं नाव ठेवतोय का? नाही. मेलॅनिन मुळे होतंय हे सगळं. कशामुळे होतं? मेलॅनिन मुळे. सो ही नावं तुमचे पाठ झाले पाहिजेत. बोन्स मध्ये ऑसिन आहे, त्याच्यानंतर पॅनक्रियाज मध्ये इन्सुलिन आणि ट्रिप्सिन आहे. पिट्युटरी ग्लँड मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रोथ हार्मोन, FSH, LH, ACTH, त्याच्यानंतर थायरॉइड हार्मोन. ओके. मसल्स मध्ये कोण आहे? ऍक्टिन आणि मायोसिन. ब्लड मध्ये हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज. त्याच्यानंतर स्किन मध्ये मेलॅनिन आणि केराटिन. बोन्स मध्ये काय? ऑसिन. ओके. ही नावं तुमची पाठ झालीच पाहिजेत, कारण हा प्रश्न परीक्षेला 1001% म्हणजे बऱ्याचदा विचारला जातो. समजलं? याच्यानंतर महत्वाचा टॉपिक बघायचा आहे तो म्हणजे काय? विटामिन्स. ओके. आतापर्यंत हे सगळे न्यूट्रिएंट्स आहेत, आपल्या शरीरामध्ये असणारे न्यूट्रिएंट्स आहेत. कोणकोणते न्यूट्रिएंट्स आहेत? सगळ्यात पहिले बघितलं आपण कार्बोहायड्रेट, त्याच्यानंतर बघितलं फॅट्स म्हणजे लिपिड्स, त्याच्यानंतर बघितलं प्रोटीन्स, त्याच्यानंतर आता बघतोय आपण विटामिन्स आणि मिनरल्स. याच्या व्यतिरिक्त शरीराला जर आवश्यक असेल ते म्हणजे काय असतं? वॉटर आणि फायबर्स. फायबर एक प्रकारचं कार्बोहायड्रेट आहे, ते नंतर बघूया आपण. ओके. सो परीक्षेमध्ये या ठिकाणी प्रश्न काय विचारला जातो? एक प्रश्न विचारला जातो की नेम ऑफ द विटामिन्सची नावं लिहा. हाऊ मेनी टाइप ऑफ विटामिन्स? किती प्रकारचे विटामिन्स आहेत? 6 टाइप्स ऑफ विटामिन्स आहेत. विटामिन A, B, C, D, E, F, G, H, I. गाणं म्हणा. नाही. A, B, C, D, E. F नाही, G नाही, डायरेक्ट काय? A. ओके. सो हे लक्षात ठेवायचं, नाही तर म्हणा गाणं ABCDEFG. ABCDE आणि K विटामिन. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, याच्यामधला हा जो B आणि C आहे, कोणता? B आणि C हे वॉटर सोल्युबल आहेत. वॉटर सोल्युबल म्हणजे काय? पाण्यामध्ये विरघळणारे. वॉटर सोल्युबल, पाण्यात विरघळणारे. आणि बाकीचे ADEK हे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही. हे फॅट सोल्युबल सॉल्व्हंट आहे. सॉरी, फॅट सोल्युबल विटॅमिन्स आहेत. कोणते कोणते? तुम्ही फक्त दोनच लक्षात ठेवायचा, BC. BC वरनं एक तुम्हाला शिवी पण येते, पण ती शिवी द्यायची नाही, ती लक्षात ठेवायची फक्त. त्याच्यामुळे काय असतं? वॉटर सोल्युबल विटॅमिन येते. ते काय आहेत? शिवी द्यायची नाही, तुम्ही सभ्य मुलं आहेत.
चांगली मुलं आहेत, शिवाय माझ्या क्लासला येतात. ओके, फक्त लक्षात ठेवायचं कशासाठी, वॉटर सोल्युबल आहेत ते. काय आहेत, वॉटर सोल्युबल, विटॅमिन बी आणि विटॅमिन सी. आणि मग त्याच्या व्यतिरिक्त ए, बी सोडला, सी सोडला, डी, ई आणि के हे काय आहेत, फॅट सोल्युबल. ओके, गेली. सत्य, ठीक आहे. राहील लक्षामध्ये, हा प्रश्न विचारला जातो. आता आपण काय बघितलं होतं बघा, FADH2 NADH2 हे प्रोड्यूस होतात, तयार होतात. NADH2 आणि FADH2 पासून काय तयार होतं रे, एनर्जी तयार होते, ग्लायकोलिसिस मध्ये तयार होतं, क्रेब्स सायकल मध्ये तयार होतं. आता हे FADH2 आणि NADH2 तयार करण्यासाठी आपल्याला एक विटामिन लागतं. त्या विटामिनचं नाव काय, विटामिन B2, आणि त्याला नाव काय आहे, रायबोफ्लाविन. ओके, सो रायबोफ्लाविन आणि निकोटिनामाइड हे दोन विटामिन्स आपल्याला लागतात. विटामिन B2 आणि विटामिन B3 यांचा वापर करून आपण काय तयार करतो रे, आपल्या शरीरामध्ये FADH2 आणि NADH2 तयार होतात. ओके, म्हणजे विटामिनची सुद्धा आवश्यकता आहे का आपल्या शरीरामध्ये, येस. ओके, सो कोणकोणते विटामिन आहेत, विटामिन B2 चं नाव काय, रायबोफ्लाविन, आणि विटामिन B3 चं नाव काय आहे, निकोटिनामाइड. हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे, NADH2 आणि FADH2 च्या प्रोडक्शन साठी. ओके, आणि लास्ट कंटेंट आहे आपल्या चॅप्टरचा वॉटर आणि फायबर, चॅप्टरचा नव्हे सॉरी, आपल्या टॉपिकचा. मग इथून हा टॉपिक कम्प्लिटली संपतो आणि एक सेल डिव्हिजन नावाचा नवीन टॉपिक आपल्याला स्टार्ट करा. ठीक आहे, सो आता वॉटर आणि फायबर बघू. जनरली 70% आपली बॉडी कशापासून तयार झालेली आहे रे, वॉटर पासून. 65 to 70% आपल्या बॉडीमध्ये काय आहे, वॉटर आहे. ओके, जर आपल्या सेलचा विचार केला, आपल्या प्रत्येक सेलमध्ये जवळजवळ 70% वेट बाय वेट व्हॉल्यूम कशाचं आहे, पाण्याचं आहे. 70% प्रत्येक सेलमध्ये. राहील लक्षामध्ये. ब्लड जे आहे, ब्लड प्लाझ्मा, ब्लड माहिती आहे, ब्लड मध्ये तर 90% काय आहे, वॉटर आहे. समजा तुमच्या शरीरामधलं पाण्याचं प्रमाण कमी झालं तर काय होईल रे, ब्लड थिक होईल. ब्लड काय होईल, थिक होईल, घट्ट होईल. आणि ब्लड जर घट्ट झालं तर ते क्लॉट होईल, ब्लड फ्लो होईल का, मग तुम्हाला झटका येईल, त्याला हार्ट अटॅक असं म्हणतात. त्याला काय म्हणतात, हार्ट अटॅक असं म्हणतात. ओके, सो हार्ट अटॅक जर येऊ द्यायचा नसेल तर पाणी खूप जास्त पिलं पाहिजे. खूप जास्त म्हणजे डायरेक्ट थंडा घ्यायचा आणि पाणी पिऊन टाकायचं का, नाही, जेवढं शरीराला आवश्यक आहे तेवढं. जवळजवळ दिवसामध्ये 5 ते 6 लिटर आपण पाणी पिलं पाहिजे. ओके, कळतंय तुम्हाला. जो सगळ्यात आपल्या शरीरामध्ये फंक्शनिंग ऑफ सेल असेल, म्हणजे सेलचं जे कार्य आहे, पेशीचं जे कार्य आहे, ओके, हे जर आपण डिस्टर्ब केलंय, जर डिस्टर्ब करायचंय तर त्यासाठी महत्वाचं काय, तुम्ही पाणीच पिऊ नका, ऑटोमॅटिक तुमच्या शरीरातल्या सगळे फंक्शन्स डिस्टर्ब होतील. जर ते आपल्याला डिस्टर्ब करायचं नसेल तर आपल्याला काय करायचंय, प्लेंटी ऑफ अमाऊंट मध्ये वॉटर प्यायचंय. ओके, जर तुमच्या शरीरामध्ये लॉस ऑफ वॉटर झालं, पाण्याची कमतरता झाली, तर तुम्हाला काय होऊ शकतं रे, ब्रेन हॅमरेज सारखं होऊ शकतं. ब्रेन हॅमरेज म्हणजे काय, ब्रेन मध्ये खूप बारीक 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 नसा असतात, एकदम बारीक बारीक व्हेन्स असतात. पाण्याच्या कमतरतेमुळे त्या काय होतात, ब्रेक होतात. केसापेक्षा पण बारीक व्हेन्स असतात, केसापेक्षा पण बारीक. ओके, सो ती व्हेन जर तुमची ब्रेक झाली तर त्याला काय म्हणतात, ब्रेन हॅमरेज. व्यक्ती कोमामध्ये जातो. कशामध्ये जातो, कोमामध्ये. सो काय करायचंय, आपल्याला खूप जास्त पाणी प्यायचंय. त्यालाच मराठीमध्ये म्हणतात उष्माघात. काय म्हणतात, उष्माघात. उष्मा म्हणजे हीट, घात म्हणजे मार बसला तुम्हाला, इन शॉर्ट तुमच्या मेंदूला, ब्रेनला. ओके, त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काय, फायबर. पुढचा महत्वाचा मुद्दा काय, फायबर्स. आपल्याला फायबर्स कुठून मिळतात, फायबर्स म्हणजे तंतू म्हणतात त्याला, मराठीमध्ये तंतू म्हणतात, धाग्यासारखं. उदाहरणार्थ कुठून, फ्रुट्स मधनं. मँगो बघा, मँगो माहितीये, मँगो मध्ये असे धागे धागे असतात. आपण आंबा खातो, दातामध्ये अडकतात का, ते काय, फायबर. त्याच्यानंतर तुम्ही जे व्हेजिटेबल्स खातात, व्हेजिटेबल, मेथी, पालक,
या सगळ्या व्हेजिटेबल्स मध्ये पण काय असतं, फायबर्स असतात. फायबरचं शरीरामध्ये काही काम आहे का? काहीच नाही. डायजेशन मध्ये काही नाही. त्याच्यापासून काही मिळतं का तुम्हाला? काहीच नाही. बट फायबर शरीरामध्ये कशासाठी इम्पॉर्टंट असतात? याच्यासाठी, 2 नंबरसाठी, डेफिगेशनसाठी. कशासाठी? डेफिगेशनसाठी. जे स्टूल असतं, स्टूल म्हणजे काय समजलं ना तुम्हाला? स्टूल, आपलं स्टूल, स्टूल नाही हा, तो बसायचा नाही, जे सकाळी आपण बाहेर सोडतो त्याला स्टूल म्हणतात. स्टूल रे. काय? काय म्हणाला? हा तेच आहे, समजून घ्या तुम्ही. ओके, हे जे स्टूल आहे हे प्रॉपरली शरीरातनं बाहेर पडायला पाहिजे, याच्यासाठी हे फायबर्स इम्पॉर्टंट असतात. बघा इथे लिहिलेलं आहे. कुठे लिहिलंय? वी कॅन नॉट डायजेस्ट द फायबर. आपल्या शरीरामध्ये फायबर डायजेस्ट होतात का? नाही होत. हाऊएव्हर दे हेल्प इन डायजेशन ऑफ अदर सबस्टन्सेस अँड इजेक्शन. बघा, इजेक्शन म्हणजे बाहेर टाकणे, ऑफ अनडायजेस्टेड सबस्टन्सेस. जे शरीरामध्ये आपले अनडायजेस्टेड सबस्टन्सेस जे डायजेस्ट होत नाही तेच बाहेर फेकतो आपण. ओके, सो अनडायजेस्टेड सबस्टन्स बाहेर फेकण्यामध्ये कोण हेल्प करतं आपल्याला? फायबर्स हेल्प करतात. ओके, जर फायबरची शरीरामध्ये कमतरता झाली तर स्टूल हार्ड होतात. स्टूल काय होतात? हार्ड होतात, आणि मग आपल्याला शौचाला, सकाळी संडासला काय होतो? त्रास होतो, खूप जास्त त्रास होतो. ओके, सो प्रॉपर अमाऊंट ऑफ मध्ये फ्रुट्स पण खाल्ले पाहिजेत. म्हणून तर म्हणतात ना, फ्रुट्स खाल्ले पाहिजेत, संपूर्ण खाल्ले पाहिजे. उदाहरणार्थ आपण ऍपल घेतो आणि ऍपल मधला फक्त व्हाईट वाला भाग काढतो, रेड वाला भाग फेकून देतो. ऍक्च्युली त्या रेड भागामध्येच काय असतं? फायबर असतं. बरोबर आहे की नाही? मग याचा अर्थ असा नाही की केळी साली सकट खायची नाही, त्याच्या आतमध्ये पण फायबर असतात. केळ तुम्ही ओपन करा, तुम्हाला फायबर दिसतात का? त्याच्यात पण फायबर असतात. ओके, व्हेजिटेबल्स मध्ये पण फायबर्स असतात. ओके, चिकू असेल, चिकू तुम्ही सलग धुवून घ्या आणि धुवून खा, पूर्ण खा, संपूर्ण खा. द्राक्ष पण पूर्ण खा, साली सकट. त्या सालीमध्ये काय असतं? फायबर असतं. पूर्वीच्या काळी दळण दळायचे, ग्रेन्स असतात ना आपले, ज्वारी, बाजरी, गहू आणि तांदूळ, या आपण दळायला घेऊन जातो. बरोबर, दळल्यावर ते पहिले चाळायच्या त्या बाया चाळणीने. ओके, गाळणी म्हणायचे किंवा चाळणी, त्याने गाळायच्या. गाळल्यामुळे काय व्हायचं की फाईन पावडर व्हाईट कलरची खाली पडायची, वरती काहीतरी शिल्लक राहायचं, त्याला कोंडा म्हणायचे. काय म्हणायचे? कोंडा. तो कोंडा म्हणजे काय असतं रे? फायबर्स असतं. ते कोंडा म्हणजे काय असतो? फायबर असतं. आणि फायबर आपल्या शरीरामध्ये इम्पॉर्टंट आहे. कशासाठी? अनडायजेस्टेड सबस्टन्स बाहेर फेकण्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे. आताच्या चक्क्या इतक्या भारी निघाल्यात, सुपेरियर निघाल्यात, की इतकं फाईन पावडर तयार होते की तो कोंडा सुद्धा दिसत नाही. आता गाळायची गरज पडते का आपल्याला? नाही, इतक्या सुपेरियर चक्क्या निघाल्या. ओके, सो आपल्याला लिफी व्हेजिटेबल, फ्रुट्स, सिरल्स, सिरल्स म्हणजे काय रे? ज्वार, बाजरी, व्हीट आणि राईस, गहू, ज्वारी, बाजरी आणि तांदूळ, यांच्यामधून आपल्याला काय मिळतं? फायबर्स मिळतं. ओके, सो या ठिकाणी हा आपला पहिला टॉपिक कम्प्लिटली एंड होतो. आता याच्या पुढे आपल्याला बघायचंय सेल डिव्हिजन, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण करा. कमेंट नाही करत तुम्ही, लाईक करत नाही. ओके, लाईक केल्याने आम्हाला मोटिवेशन मिळतं. ओके, सो थँक्यू अँड हॅव अ ग्रेट डे.